आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा पुढचा रिपोर्ट खूप महत्त्वाचा. अनेक सरकारी कर्मचारी ऑफिसमध्ये उशिराने पोहोचतात. या उशिरा ऑफिसला पोहोचणाऱ्या लेट लतीफांना चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने नवा आदेश जारी केलाय. हा आदेश नेमका काय आहे याविषयीचा हा विशेष रिपोर्ट. सरकारी कर्मचाऱ्यांना लेट मार्क भोवणार. केंद्राच्या नव्या आदेशाने धाबदन आणलं. उशीर केला, अर्धा दिवसाचा पगार गेला. अनेक सरकारी कर्मचारी कार्यालयात पोहोचण्यासाठी उशीर करतात. त्याचा जनतेच्या कामांवर परिणाम होतो. त्यामुळे आता थेट केंद्र सरकारने या लेट लतीफ बाबूंना चाप लावण्यासाठी नवा आदेशच जारी केलाय. त्यामुळे सरकारी बाबूंचे धाबेदन आणलंय. नव्या आदेशात काय म्हटलंय पाहूया. कोरोना काळात बायोमेट्रिक सिस्टीमचा थांबवलेला वापर पुन्हा सुरू करा. कर्मचाऱ्याला 15 मिनिटं उशिराची मुभा द्या. कर्मचाऱ्याला 15 मिनिटांपेक्षा जास्त उशीर झाल्यास अर्ध्या दिवसाचा पगार कापला जाणार. कर्मचारी ऑफिसमध्ये न गेल्यास त्याविषयीची माहिती द्यावी. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑफिसची वेळ निश्चित करण्यात आली. या निर्णयाला कर्मचाऱ्यांचा विरोध होता. मात्र सरकारनं बायोमेट्रिक सिस्टीम बसवली. त्यानंतर सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 ही कार्यालयाची वेळ ठरवण्यात आली. त्यात 9:15 कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचणं अपेक्षित असतानाही कर्मचारी उशीर करत असल्याचं वारंवार आढळून आलंय. त्यानंतर आता थेट केंद्र सरकारनं कठोर आदेश जारी केलाय. त्यामुळे आता लेट लतीफांचे धाबेदन आणलंय. तर कर्मचारी आता तरी वेळ पाळणार की या नियमातून देखील पळवाट शोधणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.